आपलं सादरीकरण करण्यासाठी नमस्कार मित्रांनो, मी चेतन मालका आपला कोकणी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास होणार आहे आज, कारण आम्ही आमचा गोविंदा पथक आज दाभोळला जाणार आहे. तिकडे प्रो गोविंदाचे स्पर्धा आहेत, त्यासाठी आमच्या मंडळातला एक असा पथक आहे, तर तिथं आमंत्रित केलेलं आहे. तर आजची व्हिडिओ खास प्रो गोविंदाची असणार आहे, तर तुम्ही आजची व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, मी आता नारळ फोडायला मंदिरामध्ये जात आहात. नारळ फोडला की डायरेक्ट खांड्या ह्याला प्रो गोविंदाला जाणार आहोत. बाबा इकडे दाखव बाबा. तर मित्रांनो, आता ना आमच्या गाडी जागा कमी होती. हा, ह्याच्यात येतो. अरे 7 जण म्हणतात आपण जातो. तर मित्रांनो, आता आम्ही फायनली दाभोळला पोहोचलो आहे आणि आता आम्ही तिकडं कार्यक्रम आहे तिकडं जातोय. सर्वजण तयार आहेत. इकडे गाडी लावली आहे आमची. अजून एक गाडी यायची बाकी आहे. या गाडी जागा झाली नाही म्हणून दुसरी गाडी केलेली आहे. व त्याच देखील दापोली तालुक्यातील महिला गोविंदा पथक देखील या स्पर्धेमध्ये पाहायला भेटणार आहे. या दहीहंडीचा खरा जल्लोष उद्या दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी ठीक 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत सडक परवडीमध्ये हा भव्य सोहळा वगैरे असणार आहे वगैरे. आणि तो इकडे पाहिजे तिकडे पाहिजे काय नाही. आता स्क्रीन लावलेली आहे ना, स्पीकर लावलेला आहे. जोरदार काय होऊन जाऊ दे. काळ्यांचा अवतार कमी येतोय. आपल्या दाभोळवासीयांच्या काळात जोरदार होता. एकदा जोरदार काय होता. गोविंदा
हिंगोली मंडळगड आपलं सादरीकरण करण्यासाठी इथे तयार आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. श्रीदेवी मध्ये प्रतिष्ठान करून गोविंद पथक 13 वेगळे दापोली आपली मानवी मनोरंजन असण्यासाठी तयार दिल्यानंतर आपले मानवी मनोरे अगदी यशस्वीरित्या खाली देखील उतरायचे आहेत. एकदा टाळ्या होऊ द्या. ज्याप्रमाणे सलामी दिलेली आहे त्याप्रमाणे श्री गजानन गोविंद पथक हरणाई यानंतर आपण तयार राहायचं आहे. आपल्या सादरीकरणासाठी कन्हैया गोविंद पथक हिंगोली मंडळगड हे तयार होते. अगदी जाग्यावरून मानवी मनोरे रचत असताना यशस्वी सलामी द्यायची आहे त्या पथकाला आणि त्याच्यानंतर श्री कन्हैया गोविंद पथक हिंगोली मंडळगड मानवी मनोरे रचण्यासाठी सलामी दिली आहे. त्याच्यानंतर जे गोविंद पथक जे टॉपर आहे ते खाली येत आहे. सलामी दिल्यानंतर आपल्याला जे मानवी मनोरे आहेत यशस्वीरित्या खाली उतरवणे हे बंधनकारक आहे. नियमानुसार तुम्ही ही स्पर्धा खेळत आहात आणि त्याचबरोबर यशस्वीरित्या हे गोविंद पथक आपले रचलेले मानवी मनोरे उतरताना देखील दिसत आहेत. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत तर कन्हैया गोविंद पथक हिंगोली मंडणगड यांच्यासाठी. यानंतर श्री गजानन गोविंद पथक हर सन्मान भाऊ जातात सर जरा बोलू जय महाराष्ट्र. अमोल यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. 100% आम्ही 4 तरी येत होतो. दुसरा किती वेळ लागला तुम्हाला? 12 आणि पहिल्याला प्रवंजन पैठण प्रतिष्ठानाचे सदस्य आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण कन्हैया गोविंद पथक हिंगोली मंडळगड यांचा आपण यथोचित सन्मान करतोय, सन्मान चिन्ह देतोय आणि सन्मान करतोय. एकदा टाळ्या उद्या दूरवरचा प्रवास करून आमच्या विनंतीला मान देऊन हे गोविंद पथक या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल या गोविंद पथकाचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. हा बघा इकडे फक्त टाळ्या.
तर मित्रांनो आता आमचं सर्व झालं आहे. तर आमचं थोडक्यासाठी आमचा चॅन सुकला. तर आमचं आता जेवणाचं काम चालू आहे आणि हा झाल्यावर जेवण बहुतेक आम्ही बाहेरच करू. इथं ठरवलं केला तर इथं करू. तर जेवणाची तयारी करते संदीप बघा. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही इथून जेवूनच जाणार आहोत. मसाले भात केलेला आहे. पापड गरम गरम मसाले भात. मसाले भात